पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामासह ऊस पिकांवर संकट. सांगली जिल्ह्यातील उपसाबंदी शिथिल करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन. पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामासह ऊस पिकांवर संकट ओढवले असताना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उपसाबंदी आदेश शिथिल करावा या मागणीसाठी कृष्णा काठावरील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. आणि यावेळी भिलवडी येथील शेतकऱ्यांनी घोषणा देत निषेध मोर्चा काढला आहे. तसेच गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून शासनाच्या निर्णयाचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. उपसाबंदी आदेश रद्द करा, शेतीला पाणी द्या, शेतकरी वाचवा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवरील वाढते संकट अधोरेखित करण्यासाठी मारुती मंदिराजवळ झाडाला प्रतिकात्मक फास बांधण्यात आला होता. शासनाच्या धोरणांमुळे आणि पाण्याअभावी शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत असून परिस्थिती अशीच राहिली तर शेतकऱ्यांना गळफास घेण्याशिवाय पर्याय उरणार नाही असा तीव्र संदेश आंदोलकांनी या प्रतिकात्मक आंदोलनातून दिला आहे. जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने खरीप हंगाम धोक्यात आलेला आहे. हवामान तज्ज्ञांकडूनही संभाव्य दुष्काळी परिस्थितीबाबत इशारे दिले जात आहेत. अशा परिस्थितीत लागू करण्यात आलेल्या उपसाबंदी आदेशामुळे ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरणातून सोडण्यात येणारे पाणी पुढे कर्नाटकाच्या हद्दीत वाहून जात असताना स्थानिक शेतकऱ्यांना मात्र त्याचा वापर करता येत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ही उपसाबंदी कोणत्याही नियमात बसून नवून पूर्व कल्पना दिली नव्हती उपसाबंदीची. त्यामुळं शेतीचं फार मोठं नुकसान होणार आहे. तेव्हा ही उपसाबंदी शिथिल करून शेतकऱ्यांना एक न्याय द्यावा अशी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं प्रशासनाला मी विनंती करतो. मी आज शेतकरी संघटनेच्या वतीनं सर्व भिलवडीच्या शेतकऱ्यांच्या वतीनं शासनाला इशारा देऊ शकतो की ही वेळ फास लावून देण्याची वेळ ह्या शासनाच्या दाखरतेपणामुळं व नियोजन केल्यामुळं या शेतकऱ्या आल्या. भविष्यात हा फास लावून शेतकरी मरणार आहे याची जाणीव शेतकऱ्याच्या वतीनं मी शासनाला करून देत आहे. धन्यवाद. शासनानं अल निनोचा अगोदर प्रभाव आहे असं जाहीर केलं असताना सुद्धा शासनानं आणि पाटबंधारे खात्याच्या नियोजन न झाल्यामुळं आज ही उपसाबंदीची पाळी आपल्या भिलवडी आणि ह्या शेतकऱ्यांच्यावर आली आहे. तर उपसाबंदी कायमची न बंद करता बेमुदत न बंद करता त्याच्यावरती शिथिलता द्यावी आणि शेतकऱ्यांना न्याय देऊन थोडा वेळ त्याचा न्याय देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा एवढी मी विनंती करतो.